जय मल्हारी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार शहरात गेल्या 22 नोव्हेंबर रोजी शहरातील पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे झुंडच्या झुंड अक्षरशः सामान्य नागरिकांना रस्त्यावरून फिरणे अवघड झालेल्या अशा परिस्थितीत पिसाळलेल्या एका झुंडीतील कुत्र्याने नंदुरबार शहरातील नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या एका 5 वर्षीय हिताक्षी मुकेश माळी 5 वर्षीय निष्पाप बालिकेला या कुत्र्यांनी चावा घेतल्यानं तिनं जीव गमवावा लागलेला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून पिसाळलेल्या कुत्र्यांवर नियंत्रण न ठेवणाऱ्या नगरपालिकेच्या यंत्रणेवर त्यांच्या कारभारावर नागरिकांनी प्रचंड रोष या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. लाखो रुपये खर्च करून या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी आणि मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या नियंत्रणाखाली प्रशासन नंदुरबार नगरपालिकेला दरमहा लाखो रुपयांचा निधी वितरित करत असते, परंतु या निधीचे नेमके होते तरी काय? अशाच प्रकारे नागरिकांना या भ्रष्ट कारभारामुळे बालिकेचा जीव या ठिकाणी गेलेला आहे. नेमकं या गेलेल्या जीवाला नेमकं जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. या नंदुरबार नगरपालिकेत असणाऱ्या आरोग्य विभागाकडे योग्य ती साधन सामुग्री अथवा योग्य तो कर्मचारी पुरवठा आणि अशा पिसाळलेल्या कुत्र्यांवर अंकुश ठेवणाऱ्यांचं कोणीही या ठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे अशा घटनांना नंदुरबार शहरात दिवसेंदिवस वाव मिळत आहे. आणि मोकाट कुत्र्यांसोबतच मोकाट जनावरांचा देखील गुरांचा देखील नंदुरबार शहरात मोठ्या प्रमाणावर उच्छाद झालेला आहे. परंतु नंदुरबार नगरपालिका कोणत्याही प्रकारची अशा या मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांवर आणि मोकाट फिरणाऱ्या गुरांवर अंकुश न ठेवत असल्याचे चित्र सध्या नंदुरबार शहरामध्ये नजर पडत आहेत. काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने नेहरू नगर परिसरातील अनेकांना चावा देखील घेतलेला आहे आणि याच दरम्यान घराच्या ओट्यावर उभ्या असलेल्या हिताक्षी मुकेश माळी या बालिकेवर त्या कुत्र्यांनी हल्ला चढविला. मानेवर गळ्यावर चावा घेत लचके तोडले. त्यामुळे रेबीज इन्फेक्शन झाल्याने मुलीचा जीव गेला. या घटनेने परिसरातील पालक तर शून्य झालेच आहे, सोबतच लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर या भागात आणि नंदुरबार शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सोबतच नंदुरबार शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मांस विक्री करणाऱ्या मार्फत साक्री नाका ते मच्छी बाजार दरम्यान फेकलेल्या मांसांच्या तुकड्यांमुळे दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे शेकडो कुत्र्यांचे झुंड नंदुरबार शहरात फिरत राहतात. साधारण मनुष्य या भागातून फिरकू शकत नाही. जणू काही कुत्र्यांनी एक प्रकारे माणसांवर एक प्रकारे दहशत निर्माण केलेली आहे. याविषयी स्थानिक नगरसेवकांनी आणि परिसरातील सुज्ञ नागरिकांनी नंदुरबार नगरपालिकेकडे तोंडी सूचना आणि वेळोवेळी लेखी निवेदनं देऊन देखील कोणत्याही प्रकारची उपाययोजना न झाल्यामुळे आज या 6 वर्षीय बालिकेला आपला जीव गमवावा लागलेला आहे. या संदर्भात नंदुरबार नगरपालिकेचे प्रतोद चारुदत्त कळवणकर तसेच तिचे पिता मुकेश माळी, आजोबा विकास माळी तसेच लक्ष्मण माळी यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि नगरपालिकेवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले. शैलेंद्र चौधरी, जय मल्हारी. मी नेहरूनगरमधील रहिवासी गौरव चौधरी. 22 नोव्हेंबर दुपारी 12:30च्या सुमारास मी आणि माझ्या मित्रपरिवार घराच्या बाहेर उभं असताना आमच्या घरासमोर हिताक्षी मुकेश माळी नावाची चिमुरडी खेळत होती. तिथे 2-3 पिसाळलेल्या कुत्र्यांचा जमाव आला. त्यापैकी एका कुत्र्याने तिच्यावर गंभीररित्या हल्ला चढवला. त्या हल्ल्यातून आम्ही तिला मित्रांनी सगळ्यांनी तिला व्यवस्थितरित्या उचलून सिव्हिलला सुखरूपपणे आम्ही तिथे घेऊन गेलो. तिला नेल्यानंतर मी तिच्या आईवडिलांना आणि घरच्या नातेवाईकांना इन्फॉर्म केलं. त्यानंतर थोड्या वेळात तेही तिथं आले. तोपर्यंत सिव्हिलच्या प्रशासनाने पुढची प्रोसिजर जी होती ती चालू केलेली होती. व त्यानंतर आम्ही त्याचे आईवडील आल्यानंतर आम्ही तिला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द केला. मी हिताक्षीच्या पालक, तिचे वडील. मी धुळ्याला गेला असल्याने मला जसं माहीत पडलं मी तिथून आलो लगेच आणि सिव्हिलला गेल्यानंतर पुढची प्रोसेस चालू होती. इंजेक्शन वगैरे सगळे घेतले होते त्यांनी. तर 4 दिवस त्यांनी ॲडमिट ठेवलं. 4 दिवसानंतर डिस्चार्ज केला. 2 इंजेक्शन बाकी होते रेबीजचे, ते आम्हाला 6 तारखेला देणार होते. 6 डिसेंबर आणि 20 डिसेंबरला देणार होते. 4-5 दिवस व्यवस्थित राहिले पोरगी. त्याच्यानंतर तिला थोडं रिॲक्शन झालं, व्हॉमिटिंग आणि डोकं दुखत होती. तर मी खाजगी रुग्णालयात तिला नेलं. तर त्यांनी मला MDकडे पाठवलं.
चिरा हॉस्पिटलला नेलं. चिरा हॉस्पिटलमधून ते डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर त्यांनी सुरतला हलवण्यास सांगितलं. सुरतचे डॉक्टर साची हॉस्पिटलला नेलं, चिल्ड्रन हॉस्पिटलला. ते तिथली ट्रीटमेंट केली. ते त्यांनी आधी MRIचा रिपोर्ट काढायला लावला. तर MRIचा रिपोर्ट काढला रात्री 10 वाजता. तर तो रिपोर्टमध्ये ते व्हायरल इन्फेक्शन झालं होतं रेबीजमुळे. लहान मेंदूपर्यंत पोचला होता बालकचा. तर आम्हाला लगेच तात्काळमध्ये त्यांनी सिव्हिलला ॲडमिट करायला लावलं, सुरत सिव्हिलला. आम्ही सुरत सिव्हिलला नेलं, ट्रीटमेंट चालू केली. रात्रभर मुलीला त्रास झाला, पण सकाळीच 10 वाजेपर्यंत तिला खूप त्रास झाला. रात्रभर पण झाला. सकाळी 10 वाजेनंतर तिने शांत झाली. यामध्ये तुम्ही सर्वांना कोणाला जबाबदार धरणार या सर्व घटनेला? या नगरपालिका प्रशासनाला जिम्मेदार करतो. याच्यामध्ये काय काय तुम्हाला वाटतंय? कोणाकोणाला याच्यामध्ये दोषी वाटतंय? कोण वाटतंय? याच्यात कॉन्ट्रॅक्ट पद्धत जी असते, कॉन्ट्रॅक्टरचं काम असतं, हे यांनी दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे आज माझ्या मुलीच्या बळी गेलेला आहे. या गोष्टीला सगळे जिम्मेदार असतील तर प्रशासन आहे, नगरपालिका प्रशासनाचे काम होते सर. त्यांचं दुर्लक्ष केल्यामुळे आज माझ्या मुलीच्या बळी गेलेला आहे. बरं, या बाबतीमध्ये एवढी मोठी गंभीर घटना घडली, नंदुरबार नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे या सगळी घटनाक्रम झालेला आहे. तर याबाबत नंदुरबार नगरपालिका किंवा लोकप्रतिनिधी किंवा कोणी नगरपालिकेचा प्रशासकीय किंवा लोकसेवक नगरसेवक कोणी यांनी तुमच्या बाबतीमध्ये या घटनेची कोणी दखल घेतली का? अजूनपर्यंत कोणताही नगरसेवक नाही आला किंवा कुठलाही कर्मचारी माझ्या घरापर्यंत आला नाही की कसं झालं, काय झालं. अजून कोणी विचारपूस काही केली नाही. मी विकास माळी, हिताक्षीचा आजोबा. माझं पहिलं तर असं म्हणणं आहे की हे प्रशासन, नगरपालिका प्रशासन हेच खरं माझ्या नातीच्या मृत्यूस कारणीभूत आहे. यासाठी मला कोर्टात दावा दाखल करायचा आहे आणि तो 50 लाखाचा दावा मी प्रशासनावर दाखल करणार आहे. येत्या 24 तासात नगरपालिकेने ही ॲक्शन न घेतल्यास मी आमरण उपोषण करणार आहे. नंदुरबार शहराच्या दृष्टीने काल कुमारी हिताक्षी महाजन वय 6 या चिमुरडीला घराच्या ओट्यावर बसले असताना भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला करून तिच्या अक्षरशः लचके तोडून तिचा मृत्यू घडवला. नंदुरबार शहराच्या दृष्टीने ही कायमा फासणारी गोष्ट होती. अक्षरशः लज्जेने मान खाली गेली. नंदुरबार नगरपालिका 10 लाख रुपयाचा ठराव कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी, त्यांना रॅबिजचे इंजेक्शन देण्यासाठी जेव्हा मंजूर करतं, 10 महिने झाले ठरावाची अंमलबजावणी केली जात नाही. पर्यायाने कालचा मृत्यू घडला. ही संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच कालचा हा मृत्यू घडलेला आहे. आता जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी हा ठराव तातडीने मंजूर करून अजून येणारे मृत्यू टाळावे. नाही तर नंदुरबारमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे उग्र आंदोलन करण्यात येईल. एका ठिकाणी ढिसाळ कारभार नगरपालिकेचा चालू आहे. शहराचे आरोग्य वाऱ्यावर असताना यांना फक्त स्वतःचे पोट आणि तुंबड्या भरण्याचे जे उद्योग चालू आहे हा अत्यंत निषेधार्थ आहे. यावर तातडीने उपाययोजना नाही केल्यास आम्ही या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे उग्र आंदोलन करू. मी लक्ष्मण दशरथ माळी, माझी आई नंदुरबार नगर परिषदेमध्ये नगरसेवक आहे. आमच्या प्रभागात अनेक वर्षापासून ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याच्या मी वेळोवेळी त्यांना निवेदनं वगैरे दिलेली आहेत. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये नगरपालिका ही अपयशी ठरत आहे असे आम्हाला दिसते. मांस विक्रेते यांचे योग्य नियोजन नगरपालिकेला न जमल्यामुळे या मोकाट कुत्र्यांच्या, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा दिवस वाढत आहे आणि याच्या बळी आता नुकताच गेलेला आहे हे सर्वांनी बघितलं आहे. कचरा संकलनाचा विषय आहे. त्याच्या नावाने लाखो रुपयाचे बिलं हे महिन्याच्या मागं काढण्यात येतात. ठेकेदाराने रोजपणे कचरा घ्यायला यायला पाहिजे, संकलन करायला पाहिजे, पण संकलन होत नसल्यामुळे ठिकठिकाणी उकिरडे हे तयार होत आहेत. ड्रेनेजचाही तोच प्रॉब्लेम आहे. परंतु नगरपालिका कोणत्याही विषयात लक्ष द्यायला तयार नाही आहे. फक्त ते त्यांचे कमिशन भेटलं तेवढं ते समाधानी मानतात. नगरपालिकेच्या सामान्य नागरिकांना नागरिकांशी त्यांचा काही देणं घेणं नाही. म्हणून आम्ही याच्या गांभीर्याने विचार करत आहोत. योग्य ते नियोजन जर झालं नाही नगरपालिकेकडून तर आम्ही जनआंदोलनाची भूमिका आम्ही मांडणार आहोत.